नमस्कार. आज नवरात्रीतला आणखी एक कार्यक्रम आपण बघणार आहोत, देवीचा गोंधळ. घरामध्ये एखादं शुभ कार्य झाल्यानंतर देवीचा गोंधळ घालायची पद्धत आहे. कीर्तनकाराप्रमाणेच गोंधळी नाचून गाऊन देवीच्या गोष्टी सांगतो आणि या गाण्यांना लोकगीताचा बाज असतो. कालीमाता, चामुंडा, रेणुका अशा देवीच्या अनेक रूपांची नावं गोंधळात घेतली जातात. देवीचा पराक्रम सांगणं आणि तिच्या कृपेचं वरदान मागणं हाच गोंधळाचा मुख्य उद्देश आहे. महाराष्ट्रात गोंधळाची प्रथा पारंपरिक पद्धतीने आलेली आहे. कुठल्याही घरात शुभ कार्य झालं, लग्न मुंज झाली की त्याच्यानंतर गोंधळ घालण्याची प्रथा आहे. गोंधळी लोकांना खास आमंत्रण देऊन बाहेरून बोलवले जाते व घरात गोंधळ घालतात. भारतात जेवढे जेवढे वेगवेगळे आपण म्हणतो दर 10 मैलावर गेल्यावर भाषा बदलते, तसंच दर 10 मैलावर तुम्ही गेलात किंवा एक गाव प्रत्येक सोडलं तर प्रत्येक गावाची काहीतरी एक स्पेशालिटी असते. मग ती स्पेशालिटी किंवा ते जे मुख्य असतं त्याच्यातले आपण लोकनृत्य हा प्रकार घेतला. मग ते लोकनृत्य गुजरातमधलं असेल, मग ते ओरिसामधलं असेल, मग ते कर्नाटकातलं असेल. तर असं एक लोकनृत्य वेगवेगळ्या प्रांतातली घेऊन असा एक कार्यक्रम सादर करायचा की जो अजूनही कोणीही हातात घेतला नाही आहे. असा एक कार्यक्रम घ्यायचा आमचा विचार आहे. तर आम्ही ते पुढच्या वेळेला करतो आहे. मी त्याची प्रोसेस जी आहे ती चालू झालेली आहे. आणखीन मला एक थोडं तुला सांगावंसं वाटतं की ह्याच्यात जे युवा कलाकार आहेत आणि बालकलाकार आहेत, तर आमच्या कार्यक्रमाची भिस्त फक्त महिलांवरच नसून युवा कलाकार, युवक आणि युवती आणि तसेच बालकलाकार यांचंही आम्हाला अतिशय चांगलं म्हणजे पाठिंबा चांगला मिळतो. मदत आम्हाला ते सर्वतोपरी करतात. मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पाडल्याबद्दल देवीची स्तुती करण्यासाठी हा गोंधळ घातला. रिस्पॉन्स तुम्हाला एकच मी उदाहरण देऊ शकेन सगळ्यात जास्त चांगलं. महाराष्ट्र शासनाने आम्हाला दौरा दिला होता एकदा, गोवा, राजापूर आणि शिरोडा. आणि त्या दौऱ्याला तिथले काही लोक आलेले, म्हणजे आमचा हा प्रोग्राम शेवटच्या दिवशी ठेवला होता. 10 दिवस त्यांचे प्रोग्राम होते. तर जेव्हा 10व्या दिवशी आमचा प्रोग्राम होता तेव्हा तिथली लोक सगळे जे आयोजक होते महाराष्ट्र शासनातर्फे आलेले, त्यांना असं म्हणलं की हा प्रोग्राम तुम्ही पहिल्या दिवशी ठेवायला पाहिजे होता. म्हणजे खूप म्हणजे लोकांची उपस्थिती आणखीन जास्त मिळाली असती. आणि तो जो प्रोग्राम त्यांनी पाहिला गोवा कला अकादमीत, त्यांनी आम्हाला गेल्या वर्षी पुन्हा प्रोग्राम करायला तिथल्या लोकांनी मुद्दाम बोलवलं की तुमचा हा प्रोग्राम इतका चांगला आहे की तुम्ही या तो प्रोग्राम करायला. कारण त्यांचंही असं म्हणणं पडलं की चैत्र ते फाल्गुन या दरम्यान जेवढे सण आणि उत्सव येतात त्याचा असा पूर्ण प्रोग्राम की जेणेकरून नेपथ्य, वेशभूषा की जे हौशी कलाकार सादर करत आहेत पण अगदी व्यावसायिक तोलामुलाचं ते प्रॉडक्ट इतकं उभं केलेलं आहे, तर ते आमच्या सगळ्यांना पाहायला मिळावं. आणि आम्ही दुसऱ्यांदा सलग 2 वर्षी गोव्यात तो प्रोग्राम गोवा कला अकादमीत सादर केला. एका पटावर नवीन वस्त्र अंथरून त्यावर धान्याचा ढीग करतात, दिवे लावतात, उसाच्या किंवा जोंधळ्याच्या कणसाची तिकटे उभे करतात, धान्यावर नारळ आणि कलश ठेवतात. घरातील यजमान त्यावर देवी ठेवतात. देवीची पूजा होते. त्यानंतर गोंधळ सुरू होतो.
सुरुवातीला सर्व देवांना गोंधळाला गाण्यातून बोलवण्यात येतं. देवीचे गोंधळी म्हणून मिळून साऱ्याजणीमध्ये आपण एक नव्यानं सुरू होणाऱ्या महिला सहकारी बँकेची माहिती घेणार आहोत. शताब्दी महिला सहकारी बँक. ह्या बँकेत सगळ्या महिलाच सहभागी होणार आहेत. या महिला बँकेच्या काही खास योजना आहेत आणि त्यासाठी त्यांनी स्वतंत्र कक्षही उभारलेत. म्हणजे महिलांना स्वयंरोजगाराची संधी आणि शासकीय योजनांची माहिती. स्त्रीनी केवळ गृहिणी हीच भूमिका न करता अर्थार्जन करावं, समाजात स्वतःचं एक स्थान निर्माण करावं, अशी भावना असणाऱ्या अनेक स्त्रिया एकत्र आल्या आणि त्यांनी या बँकेची स्थापना केली. संघटित स्त्रीशक्ती मोठमोठाली कामं तडीस नेऊ शकते. याचा प्रत्यय म्हणजे ठाण्यातली शताब्दी महिला सहकारी मर्यादित बँक. या बँकेचं कामकाज सुरू होण्याच्या मार्गावर आहे. 18 वर्ष सॉफ्टवेअर बिझनेसमध्ये असणाऱ्या डॉक्टर मधु गुप्ता यांच्या संकल्पनेतून या बँकेच्या स्वप्नाचा उदय झालाय. मेरा बैंकिंग क्षेत्र के साथ जो संबंध है वो पिछले 16 साल से है. सहकारी बैंकों के लिए मैंने पर्सनली सॉफ्टवेयर ऑनलाइन डेवलप किया, उनके साथ काम किया. तो वहाँ जो डेटाबेस हमने देखा, वहाँ महसूस किया कि महिलाओं के पर्सनल अकाउंट भी बहुत कम हैं और उनके बिज़नेस अकाउंट भी बहुत कम हैं. तो अगर महिलाएं इतना बड़े पैमाने पर जब आज बिज़नेस कर रही हैं तो उनके को आर्थिक सहायता की बहुत ज़्यादा ज़रूरत है. तो अगर हम इस तरह की एक महिला बैंक महिलाओं के लिए महिलाओं द्वारा चलाई गई बैंक बनाएंगे तो महिलाओं को निश्चित रूप से इसकी मदद मिलेगी. ये विचार हमारे दिमाग में इसलिए है. बँकेचं एक महत्त्वाचं उद्दिष्ट म्हणजे महिलांना सक्षम करणं. त्या दृष्टीनं बँकेच्या कामाव्यतिरिक्त व्यवसाय मार्गदर्शन करणं, यासाठी बँकेमध्ये व्यवसाय मार्गदर्शनही करण्यात येतंय. बँक ही महिलांचीच आहे आणि महिलांसाठीच आहे. त्यासाठी आमचा मुख्य उद्देश असा आहे की महिलांना स्वयंरोजगार मिळावा किंवा स्वयंसिद्ध बनवण्यासाठी त्यांना आर्थिक सहाय्य आणि व्यवसाय मार्गदर्शन हे मुख्य मुद्दे आम्ही हाताळलेले आहेत. आणि ह्याच्यासाठी आम्ही एक वेगवेगळ्या क्षेत्रातील जे तज्ज्ञ व्यावसायिक आहेत त्यांचं एकत्रित असं कन्सल्टिंग पॅनल केलेलं आहे. आणि ह्या कन्सल्टिंग पॅनलमध्ये सगळे एक्सपर्ट्स आहेतच. आणखीन ज्या वेगवेगळ्या क्षेत्रातील बायका आमच्याकडे येतील किंवा ज्या आमच्या शेअरहोल्डर्स ऑलरेडी आहेत त्यांना स्वतःचा काही असं उद्योग सुरू करायचा असेल तर आम्ही त्यांना अर्थसहाय्य आमच्या बँकेतर्फे देऊ. तसंच त्यांना आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये मार्गदर्शन आमच्या कन्सल्टिंग पॅनल थ्रू देणार आहोत. आणि ह्याच्यासाठी त्यांना कन्सल्टिंग चार्जेस द्यावे नाही लागणार. हा मुद्दा महत्त्वाचा आहे कारण त्यांना विनामूल्य ही अशी सोय होणार आहे आणि त्याच्यामुळे त्यांना व्यवसाय करण्यासाठी सुलभता निर्माण होईल. हाच एक मुख्य उद्देश आहे ह्याच्यामध्ये. व्यवसाय मार्गदर्शनाखेरीज मोबाईल बँकिंग ही एक अनोखी सेवाही या बँकेत असणार आहे. ट्रेनिंग गायडन्स म्हणजे इन्फॉर्मेशन सेंटर आम्ही तयार केलेले आहेत वेगवेगळ्या विभागामध्ये. आणि ते इन्फॉर्मेशन सेंटर आमच्या महिलांना म्हणजे जे शेअरहोल्डर्स आहेत त्या महिलांना बँकेबद्दलची संपूर्ण माहिती सांगत असतात आणि बँकेचे जे काय होणारे फायदे आहेत ते सांगत असतात. आणि इन्फॉर्मेशन सेंटरचं बँक सुरू झाल्यानंतर वर्किंग सेंटरमध्ये रूपांतर होणार आहे. आणि महिलांच्या ज्या काही बेसिक अडचणी आहेत त्या बेसिक अडचणी दूर करण्याकरिता म्हणून हे वर्किंग सेंटर त्या विभागामध्ये काम करत असेल. आणि ते डोअर टू डोअर जाऊन त्यांच्या जसं चेक इश्यू करणं किंवा बेसिक ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्याचं काम डोअर टू डोअर. आणि काही प्रमाणात तुम्ही ॲथॉरिटी दिली तर पैसे टाकणं आणि काढणं, बँकांच्या एंट्रीज करणं वगैरे हे सर्व कार्य वर्किंग सेंटर आमच्या वेगवेगळ्या विभागात करणार आहे. महिलांनी महिलांसाठी चालवलेली ही बँक निश्चितच वेगळी ठरणार आहे. कारण या बँकेची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. आम्ही आमच्या बँकेच्या महिलांसाठी काही खास वेगळ्या योजना राबवणार आहोत. जसं की त्याच्यातली एक आहे मोबाईल बँकिंग.
दुसरी आहे सरकारी योजना वेळोवेळी अनेक घोषणा होत असतात महिलांसाठी, पण त्या घोषणा आपल्या फक्त घोषणा कागदावर राहतात, आपल्या महिलांपर्यंत त्याचे लाभ कधीच पोचत नाहीत. तर आम्ही आमच्या बँकेचं स्वतंत्र सेल बनवणार आहोत आणि त्या सेलच्या थ्रू आम्ही ह्या संपूर्ण योजना राबवणार आहोत आणि आमच्या ज्या महिला भागधारक असतील त्यांना याच्यातून फायदे मिळवून देणार आहोत, त्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यानंतर मी जे म्हटलं मोबाईल बँकिंग, तर आमची स्वतःची परिचालित बँकिंग सेवा असणार आहे. त्याच्यामुळे दूरवरच्या विभागांमध्ये जिथे बँकिंग सेवा आज उपलब्ध नाही, ठाण्यामध्ये असे बरेच प्रभाग आहेत, तर अशा ठिकाणी ह्या आमच्या परिचालित बँकिंग सेवेमधून वेळोवेळी ठराविक वेळेला आमची बँकिंग सेवा उपलब्ध असणार आहे. त्याच्यामुळे दूरवर राहणाऱ्या लोकांना कमी खर्चामध्ये, कमी पैशामध्ये त्यांच्या घरात जवळ ही सेवा उपलब्ध होईल, ज्याच्यामुळे आम्हाला आमचे जे इकॉनॉमिक बँकिंग आम्ही जे म्हणतो तेही अशा प्रकारे राबवता येईल. दुसरं असं की आमच्या ज्या सर्व्हिस सेंटर्स ज्या आम्ही म्हटलं आहे, तर ह्या सगळ्या सर्व्हिस सेंटर ह्या पहिल्या दिवसापासून पूर्णपणे संगणकीकृत असणार आहेत आणि ह्या सगळ्या संगणकीकृत असणाऱ्या सर्व्हिस सेंटर्स ह्या आमच्या मेन बँकेशी जोडलेल्या असणार आहेत. त्याच्यामुळे तिथल्या विभागामधल्या सभासदांना, मेंबर्सना ज्या काही सेवा लागणार आहेत त्या कमी खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये आणि कमी त्रासामध्ये, म्हणजे सुलभ बँकिंग होईल आमचं. याच्याशिवाय आणखीन एक महत्त्वाची योजना आमची अशी आहे की ज्येष्ठ स्त्री महिला सभासद ज्या आमच्या असतील, तर त्यांना आपली जी काही गुंतवणूक असेल, जी जमापुंजी असेल, ती जमापुंजी योग्य रीतीने कशी गुंतवणूक करावी, त्याच्यापासून त्यांना निवृत्ती वयामध्ये मिळणारे जे फायदे आर्थिक असतील किंवा आर्थिक मदत जी असेल ती मिळण्यासाठी म्हणून त्यांना मार्गदर्शन हे आमचं स्वतंत्र पॅनल असणार आहे. त्याच्या थ्रू त्यांना आम्ही ते उपलब्ध करून देणार आहोत, ज्याच्यामधून त्यांना आपल्या निवृत्ती वयामध्ये एक चांगल्या प्रकारची सेवा घरच्या घरी उपलब्ध होऊ शकेल. ग्रामीण भागातल्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी बँकेनं माहिती केंद्रही उघडलंय. या माहिती केंद्रामध्ये फॉर्म भरण्यापासून बँकेच्या कामाविषयी माहिती देण्यात येणार आहे. या बँकेचा महिला उद्योजकांनाही निश्चितच फायदा होणार आहे. असं आहे की इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजे एक बँकेची त्या विभागासाठी असलेली ब्रांच. म्हणजे कसं की त्या विभागाचे जे कस्टमर्स असतील, महिला कस्टमर्स बँकेच्या, त्यांना आमच्या थ्रू सर्व्हिस दिली जाईल. आता सध्या म्हणजे जेव्हा ही बँक प्रपोज्ड आहे तेव्हा हे इन्फॉर्मेशन सेंटर राहणार आहे. आता इन्फॉर्मेशन सेंटर म्हणजे की ह्या बँकेच्या ज्या काही योजना आहेत, ज्या काही सर्व्हिसेस आहेत, म्हणजे इतर बँकांमध्ये ज्या दिल्या गेल्या नाही आहेत किंवा देत नाही आहेत, अशा ह्या सगळ्या सर्व्हिसेस आम्ही ह्या इन्फॉर्मेशन सेंटर थ्रू देणार आहोत. म्हणजे जसं की काही महिलांना बँकेचं काही नॉलेज नसतं, त्यांना बँकिंग अकाउंट्स कसे ऑपरेट करायचे हे माहिती नसतात, तर त्यांना त्यांच्या घरी जाऊन ह्या सगळ्या गोष्टींची माहिती करून देणं. आता सध्या आम्ही जे इन्फॉर्मेशन सेंटरचं काम करतो आहे म्हणजे की आम्ही बँकेसाठी शेअर होल्डर्स जमा करतो आहे. आत्तापर्यंत बँकेचे 1,500च्या वर समभागधारक जमले आहेत आणि लवकरच एका पारदर्शी बँकेच्या कामकाजाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. संस्कार भारतीच्या रांगोळ्यांचं प्रात्यक्षिक आपण ह्यापूर्वी बघितलं होतं. ह्या रांगोळ्या नेहमी भव्य आणि दिव्य स्वरूपातच काढल्या पाहिजेत असं काही नाही आहे. पानाभोवताली किंवा बॉर्डर म्हणूनही या रांगोळ्या काढता येतात. घरातल्या छोट्या मोठ्या समारंभांमध्ये या रांगोळ्या दिसतातही सुंदर. गालीच्या रांगोळीतली आता आपण चिन्ह शिकूया. पहिला चिन्ह आहे बिंदू. आता हा बिंदू कसा काढायचा ते दाखवते. 5 बोटात मावेल तितकी रांगोळी घ्यायची आणि ह्या बोटांमध्ये अजिबातही गॅप न ठेवता बिंदू काढण्याचा प्रयत्न करायचा. एक लक्षात ठेवायचं की वरती अंगठा आला पाहिजे, कारण आपल्याला हवी तशी रांगोळी पडण्यासाठी या अंगठ्याचा खूप उपयोग होतो. हा झाला आपला बिंदू. आता बिंदूमध्ये बाकीच्या कुठेही ठिकाणी रांगोळी पडली नाही पाहिजे आणि शंकूच्या आकाराचा बिंदू आला पाहिजे, म्हणजे वरून टोक दिसलं पाहिजे. आता पुढचं आपण पाहूया रेषा. रेषा म्हणजे उभी रेषा आणि आडवी रेषा, ती कशी काढतात. जसा आपण बिंदू टाकला तशीच आपण रेषा काढायची. रेषा एकसारखी जाड किंवा एकसारखी पातळ आली पाहिजे. आणि खालती जमिनीला हात अजिबात चिकटता कामा नये, कारण ह्या रांगोळीत
प्रथम आपण रंग टाकतो आणि मग वरून ही आपण आपली चिन्ह काढतो. त्याच्यामुळे जमिनीपासून अंतर ठेवूनच ही रांगोळी काढायची. आता पुढचं चिन्ह आपण शिकणार आहोत अर्धवर्तुळ आणि पूर्णवर्तुळ. जशी आपण आधी बिंदू आणि रेषा काढली त्याचप्रमाणे हात धरायचा आणि अर्धवर्तुळ काढायचं. त्याचप्रमाणे पूर्णवर्तुळ. तर ही रांगोळी काढताना असं अजिबात गरज नाही की आता आपण एकदा रांगोळी काढली आणि आता ती फेकून द्यायची. आपण तीच रांगोळी पुन्हा गोळा करू शकतो, आपला देवाचा जो कुंचा असतो तो, आणि तीच रांगोळी पुन्हा काढू शकतो. पुढचा प्रकार आहे गोपद्म. तर ह्या प्रकारच्या गोपद्मांमध्ये आपण हे जे वर्तुळ काढले, ही वर्तुळं आणि खालचं जे अंतर आहे ते सारखं आलं पाहिजे, गोलाकार दिसलं पाहिजे हे गोपद्म. आता ही दोन टोकं मी जुळवून काढली. ही चिन्ह काढताना फक्त एवढंच लक्षात ठेवायचं की आपण हे आत्ता एकदाच काढतोय, पण आपल्याला रांगोळीत खूप वेळा याचा वापर करायला लागतो. तर प्रत्येक चिन्ह सिमिलॅरिटीमध्ये दिसलं पाहिजे, एकसारखं दिसलं पाहिजे. प्रीती आपल्याला काढून दाखवते ताटाभोवती कशी रांगोळी काढायची. शृंखला, केंद्रवर्धिनी, गोपद्म वापरून आपण ही रांगोळी काढू शकतो. आपण आधी रंगही टाकू शकतो. आता आपण शृंखला पाहतोय. आपली दुसरी एक मैत्रीण समीक्षा आता दाखवतेय दाराभोवती कशी रांगोळी काढू ते. इथेही तशीच पद्धत. तुम्हाला हवी तर पांढरी रांगोळी काढा किंवा कलर सकट काढा. बाजूने शृंखला काढतायत. अशी रांगोळी काढल्यावर तुमच्या घराला नक्कीच शोभा येईल. आणि आता मानसीचा सल्ला, मुलांचं व्यक्तिमत्व कसं फुलवाल. बाह्य व्यक्तिमत्व म्हणजे नीटनेटकेपणा, संभाषण चातुर्य किंवा हसरा चेहरा. आणि अंतर्गत व्यक्तिमत्व म्हणजे निकोप आणि निर्मळ मन, चांगले विचार आणि भावना आणि विवेक यांचा ओलावा. यासाठी सुजाण पालकत्वाची गरज असते. यासाठी काही गोष्टी टाळाव्या. त्या म्हणजे आपली मतं, आपले विचार मुलांवर लादणं, मुलांच्या सतत मागे लागणं, त्यांना सतत टोचणी देणं, दुसऱ्या मुलांची तुलना करून त्यांच्यामध्ये न्यूनगंड उत्पन्न करणं ही गोष्ट चांगली नाही. त्यापेक्षा आपल्या मुलांचा कल, त्यांची क्षमता, त्यांची आवड निवड ह्याला खतपाणी करा.
त्यांचा आत्मविश्वास वाढवा. आता परत मानसीमध्ये भेटूया उद्या. नमस्कार.